तो मैं डॉक्टर श्री सनत राव, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, जाइनोवा शेल्बी हॉस्पिटल मध्ये। सो जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी बोल दिया तो लोग ऐसे डर जाते हैं। सवाल आ जाता है, पेन है, ऑपरेशन कर दिया तो मैं बेड पे आ जाऊंगा, ऑपरेशन कर दिया तो मैं सीढ़ी नहीं चढ़ पाऊंगा, ऑपरेशन कर दिया तो मैं दूर जाना वो सब बंद हो जाएगा। सब फॉल्स मिसकंसेप्शंस है। ये सब पुराने ज़माने का थॉट प्रोसेस है। एट दिस पॉइंट टेक्नोलॉजी चेंज हो गया है, अप्रोच चेंज हो गया है। जो हम पेशेंट को रिकवरी रेट्स जो देखते हैं वो भी चेंज हो चुका है। घुटने का आर्थराइटिस या घुटने का घिसाव, इसके लिए ही नी रिप्लेसमेंट सर्जरी करते हैं। घुटने का आर्थराइटिस जो है वो 4 स्टेज में होता है, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4। अभी स्टेज 1, 2, 3 में ऑपरेशन नहीं लगता है, जो ऑपरेशन लगता है वो स्टेज 4 में लगता है। फिर स्टेज 1, 2, 3 में एडवांस टेक्नोलॉजी क्या है जो हम ऑफर कर रहे हैं पेशेंट्स को। स्टेज 1, 2, 3 में बहुत सारे लोग दवाई लेके देखते हैं, आयुर्वेदिक मसाज लेके देखते हैं, होम्योपैथिक ट्रीटमेंट लेके देखते हैं, बट फिर भी वो जब ठीक नहीं होते हैं उनको हम जो ट्रीटमेंट प्रोसेस देते हैं वो है रेडियो फ्रीक्वेंसी अब्लेशन। रेडियो फ्रीक्वेंसी अब्लेशन पहले वी यूज्ड टू गिव फॉर अदर ट्रीटमेंट मोडालिटीज, बट अभी नी पेन के लिए रेडियो फ्रीक्वेंसी अब्लेशन करके एक टेक्निक आया है जिसमें हम जो नस जाता है घुटने में उसको हम हल्का सा जला देते हैं। क्या होता है, जो नी पेन होता है 1-2 साल के लिए एब्सोल्युटली गायब हो जाता है, बिकॉज जो घुटने का नस है उसको हमने जला दिया। दिस इज वन ऑफ द लेटेस्ट एडवांसमेंट्स नी पेन के लिए ट्रीटमेंट में। इफ फिर भी 1-2 ईयर्स के बाद नी पेन वापस आ गया, अगेन नी रिप्लेसमेंट में ही 2 ट्रीटमेंट ऑप्शन है। एक है कि कंप्लीट नी रिप्लेसमेंट एंड दूसरा है पार्शियल नी रिप्लेसमेंट। अभी पार्शियल नी रिप्लेसमेंट का नाम मार्केट में बहुत खराब है, रीजन फेलियर रेट्स बहुत हाई है, बट उसको करेक्ट करने के लिए क्या हो गया, रोबोटिक सर्जरी। रोबोटिक सर्जरी में पार्शियल नी रिप्लेसमेंट होता है, टोटल नी रिप्लेसमेंट होता है एंड टोटल हिप रिप्लेसमेंट भी होता है। एंड एट जाइनोवा शेल्बी हॉस्पिटल अपने पास वो रोबोट है जो वो तीनों सर्जरी के लिए असिस्ट कर सकता है। अभी सवाल आता है पेशेंट से, अब रोबोटिक सर्जरी मतलब रोबोट ही पूरा सर्जरी करेगा क्या? नहीं, रोबोटिक सर्जरी में रोबोट पूरा सर्जरी करता नहीं है। सर्जरी इज डन बाय द सर्जन। रोबोट एक टूल है जो सर्जन यूज करता है एक्यूरेसी के लिए। अभी आप स्क्रीन में देखेंगे, एक टोटल नी रिप्लेसमेंट है, बीच में जो है वो पार्शियल नी रिप्लेसमेंट है एंड लास्ट में जो है वो टोटल हिप रिप्लेसमेंट है। ये तीनों सर्जरी रोबोटिक में हो जाता है। एडवांटेज क्या है? लेस कट, सेकेंड फास्टर रिकवरी बिकॉज सॉफ्ट टिश्यू डिसेक्शन बहुत कम रहता है, तीसरा ब्लड लॉस बहुत कम है, फोर्थ प्रेसिशन बहुत है एंड फिफ्थ बिकॉज ऑफ दिस पेशेंट का पेन लेवल भी बहुत कम रहता है। रोबोटिक सर्जरी में वी हैव अ प्री ऑपरेटिव सीटी स्कैन। सब रोबोट सेम नहीं है, दुनिया में देयर आर 6 or 7 रोबोट्स, बट सम रोबोट्स यूज सीटी टेक्नोलॉजी विच हेल्प्स इन बेटर प्रेसिशन। हमारे पास जो रोबोट है मैको रोबोट करके, उसमें पहले सीटी स्कैन होता है, सीटी स्कैन होने के बाद इंट्रा ऑपरेटिवली हम वी मेक द प्लानिंग, जो ये प्लानिंग स्क्रीन है एंड फाइनली उसमें फिर रोबोटिक यूज के हिसाब से वी टेक द कट। रोबोटिक आर्म एक गाइडेड कट लेने के लिए हेल्प करता है। बिकॉज ऑफ दिस द रिकवरी ऑफ द पेशेंट, जो पेशेंट हमारे साथ नी रिप्लेसमेंट 4-4 दिन 5-5 दिन रुकते थे, अभी ऑपरेट करके अगले दिन में घर जाते हैं। दैट इज द अमाउंट ऑफ रिकवरी दैट वी हैव सीन यूजिंग रोबोटिक टेक्नोलॉजी। रोबोटिक टेक्नोलॉजी यू कैन यूज दोनों घुटना साथ में भी हो सकता है, एक के पीछे एक भी हो सकता है, नॉट नेसेसरली कि एक करके 1 महीने रुकना है दूसरा करने के लिए। पेशेंट का फिटनेस है तो विद रोबोटिक टेक्नोलॉजी दोनों साथ में होके 1-2 दिन के अंदर घर पे जा सकते हैं, अगले दिन में सीढ़ी चढ़ के उतरना भी हो जाता है। हिप रिप्लेसमेंट में आगे से भी जा सकते हैं, पीछे से भी जा सकते हैं, नीज में मसल स्पैरिंग भी कर सकते हैं, पेन रहेगा, ऑपरेशन नहीं करना है, रेडियो फ्रीक्वेंसी अब्लेशन कर सकते हैं जब तक आपको टालना है ऑपरेशन को। इफ आपको एक परमानेंट सॉल्यूशन चाहिए, रोबोटिक टेक्नोलॉजी से 25-30 ईयर जाने तक एक सर्जरी कर सकते हैं जो आपको ऑलमोस्ट लाइक लाइफ लॉन्ग जैसे हो जाता है। दीज आर सम ऑफ द एडवांटेजेस दैट वी हैव विद द टेक्नोलॉजी दैट वी आर यूजिंग करेंटली एंड आई थैंक न्यूज मराठी चॅनल फॉर द ऑपॉर्च्युनिटी। थँक यू। नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र कडनर, संचालक नाशिक पॅरालिसिस सेंटर। आमचं जे नाशिक पॅरालिसिस सेंटर आहे ना,
ते जरा आगळं आहे. महाराष्ट्रातील एक असं पॅरालिसिस सेंटर आहे की जे इमर्जन्सीमध्ये पण काम करतं आणि रिहॅबमध्ये पण. म्हणजे पॅरालिसिस झाल्यापासनं तर शेवटपर्यंत पॅरालिसिसच्या पेशंटला बरं केलं होईपर्यंत. यात वेगळंपणा कसा, मला स्वतःला पॅरालिसिस झाला होता. मला स्वतःला पॅरालिसिस झाल्यानंतर मी 2017मध्ये पॅरालिसिस सेंटरची स्थापना केली. 2016मध्ये मला पॅरालिसिस झाला. मला ज्या वेदना झाल्या त्या इतर रुग्णांना माझ्या वयामध्ये मला 24व्या वर्षी पॅरालिसिस झाला. त्यानंतर माझा मित्र डॉक्टर भूषण गायकवाड यांनी मला त्या वेदनेतून बरं केलं. वडील अपंग होते. त्यानंतर त्या वेदनेतून कसं जायचं, त्यानंतर रिहॅब कसं करायचं, हे सगळं काम मी त्या माझ्या 6 महिन्यामध्ये केलं. मला खूप डॉक्टर बोलले होते की बोलता येणार नाही, चालता येणार नाही, कारण माझं योग्य ते रिहॅब होण्यासारखं नव्हतं. घरची परिस्थिती गरीब होती त्यामुळं. पण आपलं एक जे पॅरालिसिस सेंटर आहे ते जरा आगळं वेगळं काम करतं. म्हणजे फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, पंचकर्म, रोबोटिक फिजिओथेरपी, म्हणजे इमर्जन्सी मॅनेजमेंट, न्यूरो डॉक्टरपासनं तर खाली रोबोटिक रिहॅबपर्यंत नाशिक पॅरालिसिस सेंटर काम करतं. तर हे जे सेंटर आहे नाशिकमध्ये आहे. पूर्णपणे आयुर्वेद पंचकर्मसुद्धा आहे. ज्या गोष्टी मला अडचणी आल्यात, म्हणजे पॅरालिसिस पेशंटला मोस्टली प्रॉब्लेम येतात ते रिहॅब. म्हणजे बरेचसे पेशंटला युरिन इन्फेक्शन होणं, त्यानंतर आरटीचे इन्फेक्शन होणं, असे बरेचसे प्रॉब्लेम येतात. तर हे जे प्रॉब्लेम आहे एका रिहॅब सेंटरमुळं योग्य रीतीने कमी होतात. मित्रांनो, विचार करा, आपण 1 तास एका ठिकाणी बसू शकत नाही, पण तरुण वयात डॉक्टर राजेंद्र यांना पॅरालिसिस होतो आणि त्यांचं एकाच ठिकाणी आयुष्य थांबतं. पॅरालिसिस हा एकमेव आजार असा आहे जो एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला होतो. सर्व गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. जेवणापासून ते थेट टॉयलेट पर्यंत. त्यात बोलताही येत नसेल तर हॉस्पिटलमध्ये 4 भिंती आणि त्यात मॉनिटरचा आवाज, बस. घरी आल्यावर देखील सगळे चालतायत पण आपण बेडवर. या सर्व यातनेतून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात 2 मित्रांनी मिळून सुरू केला आहे नाशिक पॅरालिसिस सेंटर. असं सेंटर जिथे सर्व उपचार एकाच ठिकाणी असतील, कारण अशा रुग्णांना घेऊन जाणं शक्य नसतं. फिजिओथेरपी क्षेत्र हे ॲडव्हान्स रोबोटिक झालेले आहे. त्याचा उपयोग केला तर जी सुधारणा 3 महिन्यात होऊ शकते ती सुधारणा रोबोटिकच्या माध्यमातून 1 महिन्यात होते. माझ्या हाताची सुधारणा नाही झाली, पण इतरांची व्हावी या हेतूने फक्त 500 रुपयात रोबोटिक फिजिओथेरपी सुरू केली. जे मला मिळालं नाही ते इतर सगळ्यांना मिळायला हवं. मसाज करणं म्हणजे आयुर्वेद पंचकर्म नव्हे. आयुर्वेद उपचार पद्धती ही प्राचीन उपचार पद्धती, परंतु कुठलीही सामग्री नसताना निदानाच्या सहाय्याने पक्षघातासारख्या रुग्णाला पुन्हा उभं करणं हे शक्य झालं फक्त आयुर्वेदाने. नस्य, शिरोधारा, बस्ती, स्नेहन, स्वेदन ते देखील MD आयुर्वेद डॉक्टरांच्या मार्गदर्शनात. ज्या वयात आपण आई वडिलांची सेवा करावी त्या वयात जर त्यांनी आपली सेवा केली तर. हे शल्य मनात ठेवून आमच्या केंद्रात नर्सिंग केअर साठी विशेष मामा मावशी असतात. रुग्णाला नातेवाईकांवर अवलंबून राहावं लागत नाही. ॲक्युपंक्चर, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, ॲक्वा थेरपी सर्व एकाच ठिकाणी असलेलं महाराष्ट्रातील नाशिक पॅरालिसिस सेंटर. नाशिक पॅरालिसिस सेंटर मध्ये फक्त वृद्धच नाही तर 2 वर्षांच्या मुलापासून ते 92 वर्षांच्या आजोबांपर्यंत रुग्ण चांगले होऊन स्वतःच्या पायावर चालत गेले आहेत. हा आजार ज्याला होतं त्यालाच कळतं. हा आजार मला पण झाला होता. त्यामुळे मी एक नाशिकमध्ये पॅरालिसिस सेंटर सुरू केले. या आजाराचा जे काही प्रॉब्लेम आहे ते यातून मी सॉल्व करत असतो. मी आणि माझे बंधुतुल्य मित्र डॉक्टर भूषण गायकवाड इथे 2 वर्षापासून तर 92 वर्षापर्यंत असे पेशंट होऊन गेले. न्यूज 18ने जी आम्हाला परमिशन दिली बोलण्याची, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
मंगलम इंजिनिअरिंग थ्रू आलो आहे. ॲक्च्युली आता खूप सारे डॉक्टर्स आहेत इथे, डॉक्टर मित्र आहेत. तर मेजरली डॉक्टर हे सर्व पेशंट्सना खूप सपोर्टिव्ह असतात, पेशंटना खूप सपोर्ट करतात. तर आमची कंपनी डॉक्टरांना सपोर्ट करते. ॲक्च्युली ती कशी सपोर्ट करते, तर आम्ही आहोत कन्स्ट्रक्शन म्हणजे EPC कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये, जे हॉस्पिटल्स बांधण्याचं काम आम्ही करतो. मेजरली मी सुरुवातीला माझं जे करिअर होतं ते मी स्टार्ट केलं फार्मास्युटिकल कंपनीपासून. मी सिप्ला, US विटामिन्स अशा कंपनींमध्ये काम केलं आणि त्याच्यामध्ये मी मोस्टली स्टराईल मध्ये इंजेक्शनमध्ये मी काम केलं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही फार्मास्युटिकल कंपनीज आणि हॉस्पिटल बनवण्याची आम्ही कामं करतो. आमचं ऑफिस बेलापूरला एक आहे आणि हैदराबादला एक ऑफिस आहे. तर आम्ही पॅन इंडिया ही प्रोजेक्ट्स घेतो. ही थोडी कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन आहे. मंगलम इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आमची आहे ती टोटल आम्ही ट्रंकी सोल्युशन्स देतो. जर तुमचे ज्यावेळेला हॉस्पिटल एखादं उभं करायचं असेल तर त्याच्या टोटली प्रोजेक्ट बनवण्यापासून आणि ते पूर्ण पूर्ण कंप्लीट करण्यापर्यंतचं काम आम्ही करतो. आमचं काम असं आहे की जे कस्टमाइज प्रोजेक्ट ज्या बजेटमध्ये म्हणजे बजेट फ्रेंडली आम्ही प्रोजेक्ट्स करून देतो. तर इवन आम्ही जर मोठं एखादं हॉस्पिटल करणार असेल त्यांना आम्ही लँड फायनल करण्यापासून ते आम्ही तिथून आम्ही सुरुवात करून देतो. जर गव्हर्नमेंट लायसनिंग्स असतील तर त्याचंही आम्ही काम करून देतो. तिथून पुढे पूर्ण सिव्हिल वर्क असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल किंवा फायर फायटिंग असेल, हे सर्व प्रोजेक्ट्स आम्ही त्याच्यामध्ये करून देतो. म्हणजे टोटली त्याच्यामध्ये पूर्ण प्रोजेक्ट आला. इवन नेटवर्किंग असेल की जे IT सोल्युशन्स आणि नेटवर्कमध्ये आम्ही काम करतो. आता मेजरली आम्ही 3 ह्याच्यामध्ये काम करतो. एक तर फार्मास्युटिकल्समध्ये काम करतो, हॉस्पिटल्समध्ये आणि डेटा सेंटर्समध्ये आम्ही आता उतरलेलो आहोत. तर आता आमचे काही डेटा सेंटर्स पॅन इंडियामध्ये आमचे कामं चालू आहेत. मेजरली आहे की आम्ही जे आता हॉस्पिटल्समध्ये जे कामं करतो, बिल्डिंग सेटअप्स आहे म्हणजे EPC आम्ही कामं करतोच आहे. पण त्याच्यामध्ये जर डॉक्टरांना जो सपोर्ट लागतो, जो मशिनरीज फायनलाइज करण्यापासून म्हणजे छोटे छोटे इक्विपमेंट असतील किंवा मशिनरीज फायनलाइज करण्याचे आहेत तर त्यालाही आम्ही सपोर्ट करतो. कारण आमच्याकडे खूप सारे वेंडर्स आहेत, खूप सारे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत की जे आमच्याकडे रेग्युलर आमच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये असतात. तर कोणत्याही हॉस्पिटलला जर सपोर्ट करायचा असेल किंवा जो मशिनरीज असतील की इक्विपमेंटबद्दल असेल तर तो आम्ही करतो. आता मेजरली आम्ही आत्ता जे कामं केलेलं आहे ते एक भारतीय हॉस्पिटलबरोबर काम केलेलं आहे सांगलीला. त्याच्यानंतर आम्ही फोर्टिज हॉस्पिटलचं काम केलेलं आहे. मंगलम इंजिनिअरिंग का आहे तर मेजरली सगळ्यात आमची USP जी अशी आहे की आम्ही कस्टमाइज प्रोजेक्ट करतो. कस्टमाइज म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे हॉस्पिटल, मग ते छोटं 10 बेडपासून असू दे, 100 बेड असू दे, 200 बेड असू दे, आम्ही त्याच्यापर्यंत आम्ही कामं करतो. म्हणजे एकदम ज्यावेळेस छोटं जरी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये जे आम्ही प्रोजेक्ट करायचा तर तो बजेटमध्ये आम्ही करून देतो. ही आमची मेजरली USP आहे. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे खूप सारे असे कस्टमर्स आहात की खूप सारे हॉस्पिटल्स आहेत की जे आम्हाला अप्रोच करतात. कारण मेजरली बरेच काही क्लायंट असे आहेत की नाही आम्हाला काही बजेटमध्ये आहे, काही पर्टिक्युलर ह्याच्यामध्येच बसवून पाहिजे, ठीक आहे आम्ही तसं ते करून देतोच. When it comes to world-class healthcare system, one name stands above the rest. Welcome to Mangalam Engineering Technologies Private Limited, your trusted EPC turnkey solutions partner for hospitals and healthcare facilities. With over 16 years of proven expertise, we deliver reliable, high-quality healthcare projects across India and the globe. Why Mangalam? We combine a highly skilled technical team with quality-focused execution to deliver reliable, customized solutions right on time. Mangalam Engineering Technologies Private Limited, shaping the future of healthcare infrastructure. थँक्यू न्यूज 18 आम्हाला इथं चान्स दिल्याबद्दल बोलायला. थँक्यू. युजली आता व्हॉट इज ऑर्थोपेडिक्स, लाईक ऑर्थोपेडिक्सचा उगम सुरू झाला ॲज अ ऑर्थोपेडिक सर्जन, हाड जोडणारा डॉक्टर. पण आता हाड जोडणारा डॉक्टर फक्त हाड जोडणाऱ्यापुरतं राहिलेलं नाही आहे, तो आता हळूहळू करत प्रिसिजनकडे वाढलेला आहे. सो राईट नाव इट हॅज शिफ्टेड टू ऑर्थोपेडिक प्रिसिजन. तर ऑर्थोपेडिक प्रिसिजनमध्ये टेक्नॉलॉजी इतक्या फास्ट ग्रोथ होत आहे की जेणेकरून रुग्णांना, त्याचं उद्दिष्ट असं आहे की आपल्याला रुग्णांना लवकरात लवकर नीट करणे, त्याची नॅचरल सांधा जो नैसर्गिक सांधा आहे त्याचं जतन करणे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्याचा उपचार करणे. आता रिप्लेसमेंट सर्जन म्हणजे आपण रिप्लेसच करणार सगळं काही असं काही नाही आहे.
आपल्याला आधी त्या सांध्याचं आपण जतन करू शकतो का, सांधा आपण जपू शकतो का, कारण की शेवटी नॅचरल जॉईंट जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. तर नॅचरल जॉईंटची जर्नी चालू होते. आधी हळूहळू जसं जसं वय वाढत जातं तसं तसं डिजनरेशन होतं, काही इंजुरीज होतात, लिगामेंट इंजुरीज होतात, मिनिस्कस इंजुरी होते. त्यानंतर कालांतरानंतर थोडेफार गुडघे वाकडे पण होत जातात. त्यामुळे काय होतं की हळूहळू गुडघा खराब होतो. पण आता आपण जसं आधी ऐकलं ते 3 कार्डिओलॉजिस्ट, एक कार्डिओलॉजिस्ट होते, कार्डियक सर्जन होते, त्यांनी फार उत्तम पद्धतीने आपल्याला सांगितलं की बाबा आपण योग्य वेळेवर आपल्याला जे काही लक्षणं सांगितलेत त्या पद्धतीला तुम्ही लवकरात लवकर लक्षात घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याच पद्धतीने आपल्याला ऑर्थोपेडिक्समध्ये सुद्धा लवकरात लवकर इंजुरी झाली की ऑर्थोपेडिक सर्जनला भेट देणं फार आवश्यक आहे. काय होतं बऱ्याचदा की इंजुरी झाली तर जातो रुग्ण बऱ्याचदा, पण रुग्ण गेल्यानंतर पहिले प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रुग्णाला बरंचसं बरं वाटल्यानंतर तो दुर्लक्ष करतो. पण परत कालांतरानंतर ज्यावेळेस तो खेळायला लागतो, काही करायला लागतो की त्याचा पाय लचकतो, पायात वेदना सुरू होतात आणि त्याची सगळी घडी जी आहे ती विस्कळीत होते. त्यामुळे आपल्याला सर्वात आधी परत एकदा जे फॉलोअप तपासणी आहे सर्वात महत्त्वाची ती केली पाहिजे की बाबा फर्स्ट इंजुरीमध्ये प्राथमिक उपचार झाल्यानंतर अजून काही आहे का, म्हणजे लिगामेंट इंजुरी आहे का, मिनिस्कस इंजुरी आहे का, आणि ती उपचार त्याचं निदान करणे आणि त्याची योग्य वेळेवर उपचार केला तर भविष्यामध्ये जो सांधा लवकर खराब होणार आहे त्याचं आयुष्य वाढू शकतो. आता जरी देखील आपण हे सगळं करूनही आपला सांधा खराब झालाच तर आधी कन्व्हेन्शनल पद्धतीने जॉईंट रिप्लेसमेंट व्हायचे आणि आताही होत आहेत. बहुतेक फार म्हणजे मॅक्सिमम जॉईंट रिप्लेसमेंट हे कन्व्हेन्शनल होत आहेत. पण आता जे पारंपरिक पद्धतीच्या नंतर आता जे नवीन पद्धत म्हणजे टेक्नॉलॉजीच्या आधारे आता जी काही रिप्लेसमेंट्स होतात ते अतिशय फार महत्त्वाच्या पद्धतीने टेक्नॉलॉजी त्याचं सगळं म्हणजे इव्हिडन्स बेस्ड आहे. म्हणजे वैज्ञानिक आणि पुरावे आधारित ती सर्जरी केली जाते. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचा भाग आहे की नैतिकता पण पाळली पाहिजे ज्यावेळेस आपण करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट आपला असा आहे की सांधा जपला पाहिजे आणि रुग्णाला परत त्याची हालचाल मेंटेन झाली पाहिजे, त्याला कामावर परत रुजू झालं पाहिजे आणि तो पूर्वीपेक्षा किंवा पूर्वीसारखाच त्याला सगळं त्याचं आयुष्य जगता आलं पाहिजे. आता आजकाल आपण बघतो की बरेचसे दोज आर हू आर इन 40s 50s 60s त्यांना बरीचशी सवय आहे की रिक्रिएशनल स्पोर्ट्स करायची, म्हणजे कोणी टेनिस खेळतं आहे, कोणी स्विमिंग करतं आहे. पण जर आपले जॉईंट्सच खराब असतील तर ते आपण करू शकत नाही. मी संभाजीनगरातून आल्यानंतर की आमच्या संभाजीनगर हे एक खूप मोठं मेडिकल हब झालेलं आहे आणि प्रत्येक पद्धतीचे इवन बऱ्याचशे मेडिकल टुरिझम पण झालेलं आहे. बरेचसे मिडल ईस्टमधले रुग्ण आमच्या संभाजीनगरात येऊन उपचार करून जात आहेत. फार मोठे मोठे रुग्णालय झाले आहेत जसे आहे मेडिकवर, बजाज, धूत आमचं. त्यामुळे आम्हाला ॲज अ संभाजीनगराचा रहिवासी आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून मला खूप खूप अभिमान वाटतो आणि परत एकदा मी न्यूज 18चे धन्यवाद मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. धन्यवाद. प्रथम मी न्यूज 18 आणि जायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे धन्यवाद मानेन की ज्यांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली. मी डॉक्टर रवींद्र रामचंद्र झोरे. मी जायनोवा हॉस्पिटल शाल्बी घाटकोपर याच्या ICUचा चीफ इंटेन्सिव्हिस्ट आहे. आता ICU म्हटलं की प्रत्येकाच्या हृदयात एक प्रकारची धडकी भरते किंवा माझा पेशंट सिरियसच आहे किंवा कसं होईल त्याचं पुढे, आणि सर्वांची ही भीती मी समजू शकतो. ठीक आहे. पण सर्वात प्रथम ICU म्हणजे काय आहे? आता ICU म्हणजे एक हॉस्पिटलमध्ये एक अशी जागा की जिथे सगळ्या मशिनरीज, वेगवेगळ्या प्रकारचे मॉनिटर्स, वेगवेगळे व्हेंटिलेटर्स, डायलिसिस मशीन, ह्या सगळे उपकरण अवेलेबल असतात. ठीक आहे. तर आमचं बेसिक काम काय आहे की अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक सिरियस पेशंट आहे, त्याचं जेवढं जास्तीत जास्त मॉनिटरिंग करून आपण त्याला जेवढं जास्ती असतं त्याचं फिजिओलॉजी इन द सेन्स की साध्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याच्या ज्या शरीराचं जे वर्किंग आहे त्याला आपण जास्तीत जास्त किती सपोर्ट करू शकतो जेणेकरून त्याची बॉडी हळूहळू स्वतःहून रिकवर होऊन जाईल. हे आमच्या ICUवाल्यांचं एक आपण बोलू शकतो एक बेसिक काम आहे. पण आता ना सुदैवाने काय झालं आहे की जसजशी टेक्नॉलॉजी पुढे होत जाते तसतसं
नवीन नवीन मशीन्स आहेत, नवीन नवीन सॉफ्टवेअर अल्गोरिदम्स आले आहेत की ज्याच्यामुळे आमचं जे मॉनिटरिंगचं जे काम आहे ते खूप सोपं झालं आहे पूर्वीपेक्षा. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक 10-15 वर्षापूर्वीपर्यंत ना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये काही सोनोग्राफी मशीन ICUमध्ये अवेलेबल नव्हती. पण आज आमच्या जायनोवा शाल्बी हॉस्पिटलमध्ये 2-2 सोनोग्राफी मशीन आहेत. तर त्याचा उत्तम फायदा म्हणजे एखादा पेशंटला जर श्वास लागला असेल तर तो श्वास लंगमुळे म्हणजे त्याच्या फुफ्फुसांमुळे लागला आहे की त्याचं हृदय फेल झाल्यामुळे लागलं आहे, याचं निदान आम्ही अगदी 2 मिनिटात करू शकतो. आणि त्यानुसार त्याला उपचार दिले की पेशंट पटकन लवकर बरा होऊ शकतो. तर हा टेक्नॉलॉजीचा फायदा आहे. की दुसरं आहे की दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर पूर्वी डायलिसिस. आता डायलिसिस मशीन पूर्वी कसं होतं की त्याला एक विशिष्ट लेवलचं ब्लड प्रेशर लागायचं. पण आता आमच्याकडे CRRT नावाचं मशीन आहे जे हळूहळू थोडंसं डायलिसिस करतं, जेणेकरून पेशंटच्या शरीरावरती तेवढा पटकन भार येत नाही. तर आता हा भाग झाला मशिनरीजचा. पण नुसतं मशीनच काम करतं का? तर नाही. मशीनच्या मागे उभी असणारी व्यक्ती ही तितकीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची आम्ही मानतो. तर ICUमध्ये ICU इंटेन्सिव्हिस्ट जे आम्ही आहोत, आमचे सहकारी डॉक्टर्स असतात, RMO डॉक्टर्स असतात, सोबत आमचे नर्सिंग आहेत. तर त्यांचं जे एक कौशल्य सीमा आहे ती पण हळूहळू म्हणजे आपण जे इंग्लिशमध्ये बोलायचं कॉम्पिटन्सी लेवल जी आहे ती पण हळूहळू वाढत चालली आहे. शक्य तेवढे जीव वाचणं गरजेचं आहे. कारण आमच्यासाठी एक पेशंट जाणं ही गोष्ट वेगळी आहे, पण त्या कुटुंबासाठी ती एक व्यक्ती गेली तर तो एक 100% त्यांचा लॉस असतो. तर त्या एका बोलतात ना मानवी भावनेतून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्हाला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं उत्तम सहकार्य लाभलेलं आहे. पुन्हा एकदा न्यूज 18 आणि जायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. दहा सेकंद 10 बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी,
faculty and facilities, simply world class. मुंबईच्या कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू. कमानीतील फिनिक्स मॉल समोरील दुर्घटना. कसारा घाट परिसरात मुसळधार पाऊस. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटात धुक्याची चादर. वाहनांचा वेग मंदावला. वाहन चालकांचा लाईट लावून वाहन चालवण्याची वेळ. मुंबईतल्या कोस्टल रोडवर पाणी गळती. संबंधित यंत्रणांनी घेतली घटनेची तात्काळ दखल. पाणी गळती थांबवण्याचं काम सुरू. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता. सलग पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ. प्रशासन अलर्ट मोडवर. पुण्यातील BMCC कॉलेज रोडजवळ झाड कोसळलं. घराच्या भिंतीवर झाड कोसळलं. 2 दिवसांत पुणे शहरात 32 झाडं कोसळली. खालापूर पाताळ गंगा नदीला मोठा पूर. नदीवरील खालापूर सावरोली गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. पोलीस प्रशासनाने पुलावरून वाहतूक बंद केली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील पंचशील इमारतीजवळ झाड कोसळलं. इमारतीच्या पार्किंगमधील अनेक दुचाकींचं नुकसान. त्यानंतर बातमी आहे रायगडमधून. रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. अशातच चावणी गावाजवळ पुराच्या पाण्याखाली पेणहून कर्जतकडे जाणारी ST बस अडकून पडल्याचं पाहायला मिळालंय. अशातच चावणे गावाजवळ पाताळ गंगा नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. अशातच पुरात अडकलेल्या लेकांची पोलिसांच्या मदतीनं सुटका करण्यात आलेली आहे. यानंतर वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांचा ओघ असा सुरू राहणार आहे माझ्या सहकारी फरासोबत. धन्यवाद प्रतीक्षा. दुपारचे 3 वाजायला आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल आज राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय. कशा पद्धतीची स्थिती राज्यात आहे त्याचे अपडेट्स आपल्याला या बुलेटिनमध्ये घ्यायचे आहेत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाईन